किरकोळ वादातून भावानेच केला सख्ख्या भावाचा खून। खामगावच्या सुटाळा बुद्रुक येथील घटना। आरोपी भावाला पोलिसांकडून अटक। क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर एका भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे घडली आहे। सख्ख्या लहान भावानेच मोठ्या भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मृतक देविदास महादेव गायकी वय 28 हा आपल्या मित्रासह दारू पिऊन घरी आला होता। यावेळी त्याचा लहान भाऊ आरोपी मंगेश महादेव गायकी वय 25 याने मृतकाच्या मित्राला घरी जा असे म्हटले। यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले। वादाच्या भरात देविदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले। यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देविदासच्या डाव्या कुशीत आणि पोटात सपासप वार केले। या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी आणि त्याच्या पालकांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला कोण्या अज्ञात व्यक्तीने देविदासवर वार केले अशी खोटी माहिती आईने पोलिसांना दिली। यावेळी संशय आल्याने वडील महादेव गायकी व लहान मुलगा आरोपी मंगेश महादेव गायकी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी सहकाऱ्यांसह रात्री 2 वाजता घटनास्थळाची पाहणी व घराची झडती घेतली। यावेळी मृतकाची आई पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करत होती। मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी सुरू केली। अखेर पहाटेच्या सुमारास आरोपी मंगेश गायकी याने आपला गुन्हा कबूल केला। लीला महादेव गायकी यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 103(1) 352 भारतीय न्याय संहिता BNS अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे सुटाळा परिसरात मोठी खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस स्टेशनला आज दिनांक 6/3/2026 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव येथून एक मेडिकल मेमो प्राप्त झालेला होता। त्यामध्ये मृतक देविदास गायकी यांच्या पोटावरती जखमा आढळल्या आहेत आणि ते मृत अवस्थेत नातेवाईकांनी आणलेलं आहे। याबद्दलची ती माहिती होती। मिळालेल्या माहितीवरून हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली आणि जे सोबतचे नातेवाईक होते त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस करून मृतकाची आई सौ ललिता महादेव गायकी यांनी जी तोंडी रिपोर्ट दिली त्यावरून मृतकाचा भाऊ मंगेश महादेव गायके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये ललिता यांनी सांगितलेलं आहे की मृतक हा काल दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घरी दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन असल्याने मृतकाचा लहान भाऊ गुन्ह्यातील आरोपी मंगेश गायके यांचे आपसात वाद झालेत आणि या झालेल्या वादादरम्यान देविदास यांनी मंगेशला मारले आणि मंगेशला मारल्यामुळे मंगेशला राग आला आणि त्याने घरी भाजी कापण्याचा जो चाकू असतो तो घेऊन मंगेशच्या कुशीवरती आणि पोटावरती वार करून त्याला जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे। माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत।